मग आज काय अशी स्टोरी नाहीये, पण जे मी एक्सपिरियन्स केलं सकाळपासून ते आतापर्यंत तेच सांगते. आपण सकाळी लवकर उठतो, आमची तर तीच धावपळ असते, कॉलेजला जायचंय आणि बस भेटली पाहिजे मेन. आणि सकाळी जेव्हा बस भेटते तेव्हा फुल गर्दी असते, त्यामध्ये चढू पण वाटत नाही, कधी सीट भेटेल हे पण माहिती नसतं. सगळ्यांचं तेच असतं, बसमध्ये जागा भेटली पाहिजे हाच त्यांचा मोटिव्ह असतो सगळ्यांचा, बायका असो माणसं असो सगळ्यांचा. पण जेव्हा बसमध्ये चढलो काही जागा भेटली नाही आणि ते सगळ्यात लकीएस्ट थिंग असती, म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्यात भारी गोष्ट की मला सीट भेटली, बस काहीतरी जिंकलेच मी असं. मग नाही भेटली जागा, उभेच राहिले. पण मग जेव्हा घरी आली, कॉलेजला गेले आणि परत जेव्हा यायचं होतं ऑफिसला, इतकी रिकामी बस, एकही जण नव्हता बसला, फक्त मी एकटीच होती बसमध्ये. मी एकटी, कंडक्टर आणि ड्रायव्हर, आम्ही तिघच. आणि मी तेव्हा विचार केला की सकाळी जी मी विचार करत होती की ही सगळी मला जागा हवी आहे, एक तरी सीट हवी, पण येताना एक पण सीट अशी नव्हती की भरलेली होती, सगळी मोकळी होती. मग त्या विचार केला की आपण किती गोष्टींमध्ये हे असतो की मला ही भेटली हवी, आणि जेव्हा भेटतो तेव्हा मी असं तरी नाही केलं ना की मी सगळ्या सीट्सवर बसले. मी एकाच सीटवर बसली आणि तीच माझी. जर का मी असं पण करू शकले असते की सगळ्या सीट्सवर बसली असती, कारण की मला तो आनंद घ्यायचा होता की सगळे सीट्स माझ्या आहेत. पण मी नाही केलं, मी एकाच सीटवर बसली. कंडक्टर पण आला, त्याचं पण ऑफकोर्स एकटीच होती, त्यांनी पण त्याचं काम नाही केलं. त्यांनी बघितलं, विचारलं पास आहे का, मी सांगितलं हा पास आहे, तो तिथेच थांबला. त्यांनी पण काही तिकीटचं विचारलं नाही. मग त्याच यामधून मी काय शिकले की जेव्हा कोणती गोष्ट मिळते आपण त्याची व्हॅल्यू करत नाही, आणि जेव्हा ती हवी असते आपण इतकं त्या मागे हे करतो, इतकं पळतो, इतकं हे करतो, पण आपल्याला ती तेव्हा भेटत नाही. आणि तेच की प्रत्येक गोष्ट जण त्या खुर्चीसाठी हे करत होते की मला ही सीट पाहिजे. तेच की कोणतीच गोष्ट परमनंट नाहीये. इवन दो आपलं सोल, इवन दो आपली बॉडी परमनंट नाही, आपला सोल गेला, आपली जी हे बॉडी गेली, आपले जे सोल दुसरी बॉडी घेते, जे वेगवेगळे हे घेत राहते. सो काहीच परमनंट नाहीये गोष्ट. मग आपण कोणत्याही गोष्टीला डिटॅच झालं पाहिजे, जास्त की इमोशनली अटॅच वगैरे झाले की ते आपल्याला हार्म करणार. आणि अजून एक होतं की नाही अजून मी आठवत नाहीये, बट एवढंच. ठीक आहे.